ए मी जरा जाऊन येतो. सोपान आला तर त्याला वावरात चक्कर टाकायला सांग. हो. थांब ना. चल. काय नाना कुठं निघाले? तालुक्याला चाललो होतो. काय काम काढलं सकाळ सकाळ? ते कपाशीवर फवारणीसाठी औषध आणायचं ना. बोंडाळीची लागण झाली का काय कपाशीवर? नाही लागण नाही झाली, लागण होऊ नये म्हणून आणायचंय. नाना काळजी घेणं चांगलं असतं बरं का, पण तुम्ही खोकला यायच्या आधीच औषध गोळ्या घ्यायला लागले. हा म्हणजे मला नाही कळलं तुम्ही काय म्हणाले ते. लयच कोड्यात बोलता राव तुम्ही, नीट सांगा ना. चला चहा घेऊ, सांगतो सगळं समजावून. चल या ना या बस. दादा 2 चहा द्या बरं. कसं असते नाना, आजारी पडू नये म्हणून आपण रोजच्या रोज काळजी घेतो का नाही? हां जसं तुम्ही आत्ता घेतली पाणी प्यायच्या आधी, आणि काळजी घेतलीच नाही तर आजारी पडणारच का नाही? बरोबर आहे. हां आणि आजार झालाच तर डॉक्टर औषधं गोळ्या ह्याला दुसरा पर्याय नाही. आधीच जातो आपण डॉक्टरकडे. आधी कोण कशाला जाईल डॉक्टरकडे? पैशात झाड आहे का आपल्याकडे? हां आता कसं मुद्द्याचं बोलले. हां पिकाचं पण असंच असते. कसं आहे, किडीचा प्रादुर्भाव होऊ नये आणि जास्तीत जास्त उत्पादन मिळावं म्हणून एकात्मिक कीड नियंत्रण गरजेचं असतं. आपण ते करायचं कसं? खूप साध्या गोष्टीत नाना सांगतो. सगळ्यात आधी कीड आणि रोगप्रतिकारक वाणांची लागवडीसाठी निवड करायची. त्यानंतर आवश्यक ती बीज प्रक्रिया करायची. सापळ्यांचा वापर करून किडीचा अनुमान लावायचा आणि जैविक आणि रासायनिक पद्धतीनं किडीचं नियंत्रण करायचं. चाल नाही तुम्ही म्हणले ते आलं ध्यानात माझ्या. हां पण ते सापळ्याचं काय माझ्या डोक्यातच शिर ना बाबा. एक काम करा, आज काय तुम्ही तालुक्याला जाऊ नका. मी पण माझे कामं आटपून घेतो आणि दुपारच्याला वावरात भेटू तुमच्या. हां चालतंय ना. हां मी तुम्हाला ना एक सामानाची यादी लिहून देतो, तेवढे फक्त घेऊन या. आपण ते सामानाची यादी हे काय नवीन भानगड? अहो खर्चाचा ताण उग. अहो खर्चिक नाही आहे, मला माहिती आहे तुमच्याकडे पैशाचं झाड नाही ते. ठीक आहे ठीक आहे दादा. आम्ही देतो ना पैसे. अहो राहू द्या, तुमच्या डोक्यात एकदा सापळा घुसला ना की मग तुम्ही पाजा चहा. काय चालतंय ना. चला तेवढं सामान मात्र घेऊन या. हां मोहन भाऊ. हा ना काय मग आणलं सगळं सामान सांगितलेलं? हा आणलं. हां आणायला कशाला कुठे जावं लागतं? घरीच तर आहे समज. हां म्हणलं होतं ना एकदम कमी खर्चिक आहे म्हणून. हा ते आहे, खर्चाचं कमी आहे. आपण त्याचं करायचं काय? सांगतो, घ्या ते सामान इकडे. हे बघा नाना, हे नारसळ उलट करून घ्यायचं. हा इकडून बल्ब लावून घ्यायचा. येते काठी घ्या इकडे. हा ही काठी ना पिकापेक्षा 2 फूट उंच पाहिजे बरं का. हा लक्षात ठेवा. हे नारसळ होल्डर त्याला बांधून घ्यायचं. हे झालं तयार. हो हा काहीच कळलं गेलं ना. तुम्ही त्या टीव्हीतल्या कार्यक्रमावरच बोलाय. लय ताणू नका, नीट सांगा ना. सांगतो. चला घ्या हे सामान सगळं. आता टबात 10 लिटर पाणी वाटायचं.
त्याच्यात अर्धा लिटर रॉकेल टाकायचं. चांगलं मिक्स करून घ्यायचं. काय यो झाला आपला प्रकाश सापळा तयार. लाईट ट्रॅप. मी उंदराचा सापळा पाहिला. तो अलगच सापळा आहे. याचा काय उपयोग आहे? ते उद्या सकाळी सांगतो. आता आहे का उद्या सकाळी कशाला? नाना सबर का फल मिठा होता आहे. आणि एक काम करायचं, संध्याकाळी घरी जाताना ह्यो बल्ब चालू करून जायचा. हा चला भेटू सकाळी. येतो. या मोहन भाऊ. हा या या या. एवढ्या डेड गोड्या. मग म्हणलं होतं ना सब्र का फल मिठा होता आहे. हा कसं आहे नाना, हे जे प्रौढ कीटक असतात ना ते रात्रीच्या वेळी समागम करण्यासाठी आणि अंडी घालण्यासाठी बाहेर पडतात आणि हे प्रकाशाकडे आकर्षित होतात. आपण लावलेल्या प्रकाश सापळ्याकडे एकदा आकर्षित झाले, या टबात ठेवलेल्या केरोसिन मिश्रित पाण्यामध्ये ते पडतात आणि मारतात. काय होय. आणि मग आहे का नाही, एकदम कमी खर्चिक आणि सहजरित्या वापरता येण्यासारखं तंत्रज्ञान. म्हणजे पायाला माती नाही आणि हाताला मळ नाही. हा आणि नाना हे ना पर्यावरणाला एकदम अनुकूल आहे बरं का. त्याच्यामुळे पर्यावरणाला कुठला धोकाच नाही. हंगाम सुरू होण्याच्या आधी असे जर प्रकाश सापळे बसून घेतले ना तर पिकावर प्रादुर्भाव होणाऱ्या किडीचा आपल्याला अनुमान लावता येतो बघा. एक नंबर काम आहे. बेस्ट एकदम. हा अजून एक बरं का नाना, नर आणि मादी दोघंही प्रकाशाकडे आकर्षित होतात. त्याच्यामुळे होतंय काय, त्यांच्या मिलनात अडथळा निर्माण होऊन पुढची पिढी निर्माणच होत नाही. त्यामुळे ना हानिकारक कीटकांवरती नियंत्रण मिळवता येतं. हा भाऊ आता एक काम करतो, असे 10-12 प्रकाश सापळे अख्ख्या वावरात लावून टाकतो. 10-12. अहो नाना एवढ्या सापळ्यांची गरज नाहीये. एका एकराला ना एक सापळा पुरेसा असतो. तुमचं आहे ना 2 एकर आहे ना, आणखी एक लावून टाका. काय पण मी काय म्हणतो, आपल्याकडे 2-2 दिवस लाईट नसते, लोड शेडिंग असतं, मग बॅटरी, हे प्रकाश सापळे बॅटरीवर पण चालतात. अरे मग तर झालंच की, कामच झालं. आणि अजून एक महत्वाचं, ह्या प्रकाश सापळ्यामुळे रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी होतो बरं का. वा, म्हणजे खर्चात पण स्वस्त. उजेड पडला म्हणायचं नाना. लेट पण थेट भाऊ. चला मग आता चहा पाजा. विषय का चहाचं काय घेऊन बसलात, डायरेक्ट ज्यूस घालतो ना तुम्हाला. पण मी काय म्हणतो, मला एक शंका आहे. म्हणजे हे प्रकाश सापळे फक्त कपाशीला चालतेत का अजून कुठल्या किडीवर उपयोगाचे? नाना या प्रकाश सापळ्यामुळे ना आपल्याला तंबाखूवरील पानं खाणारी आळी, त्याच्यानंतर गुलाबी बोंड आळी, त्याच्यानंतर उंट आळी आणि घाटी आळी, त्याच्यानंतर ती केसाळ आळीचे पतंग आणि हुमणी आळीचे भुंगेरे, या सगळ्याचं नियंत्रण करतायत. गावातल्या समध्या शेतकऱ्याला सांगतो या प्रकाश सापळ्याबद्दल आता. पण डेड बॉडीचं काय करायचं? करून टाका, राम नाम सत्य.